आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय तू झोपली नाहीस? उशीर झालाय खूप. झोपच येत नाहीये. खरं सांगू ताई, चुकल्यासारखं वाटतंय ग. सतत आपल्या आजूबाजूला असणारा माणूस आता नसणार. मुळात ती व्यक्ती या जगातच नाहीये हे विचारायचं अस्वस्थ व्हायला होतं ग. असंच असतं, पोकळी निर्माण होते, काय करावं ते सुचत नाही. आपल्या आयुष्यातल्या एखाद्या माणसाच्या कुठल्या गोष्टीची सवय लागून जाईल हेच कळत नाही. मला सवय लागली होती ग त्याची. मी त्यांना म्हणाले होते, तुम्ही माझी मैत्रीण नाही होऊ शकलात, पण बघता बघता आई सारख्या झाल्या कथा. आपल्यासाठी तर त्या आई सारख्या होत्या, पण समीर आणि भाऊजींच्या तर सख्या आई होत्या ग. त्यांना किती त्रास होत असेल. त्यांच्या तर बालपणापासूनच्या आठवणी असतील. त्या आठवलं की त्यांना कसं वाटत असेल ग. आपण बोललं पाहिजे त्यांच्याशी. बाळा, माझी आठवण येते. कमाल वाटते मला तुझी. माझ्यासारख्या आईची आठवण येते तुला, जिने तुझा संसार नीट मांडू दिला नाही तुला, तुझ्या बायकोचा छळ केला, नवीन नवीन लग्न झालेलं असताना पण सुखाने संसार करू दिला नाही, तुमचा तुम्हाला वेळ दिला नाही. अशा आईची आठवण येते. पण मला उपरती झाल्यावर मी मनापासून बदलले. मनापासून बदलायचा प्रयत्न केला आणि बदलले मी. आधी काही चुका झाल्या असतील माझ्या हातनं तर माफ कर मला. आणि माझी शेवटची एक इच्छा पूर्ण कर. करशील का? या घराला जोडून ठेव. मोठा हो, या घरातला मोठा हो, समजूतदार हो. जी काही पाप झाली ना माझ्या हातनं, तुझ्या पुण्याने पुसून टाक. मास्तरांची काळजी घे. ज्यांनी आपल्याला माणुसकी शिकवली त्यांना जव आधार दे सगळ्यांना, तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. समीर, काय हो, काय झालं? नाही, काय नाही. तुम्ही ठीक आहात ना? ठीक. फिर बायको आहे मी तुमची.
तुमच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग, डोळ्यातलं पाणी लांबूनही दिसत. अगदी आईसारखं ओळखत नसले तरी एवढं कळतं मला. खरं सांग, आईची आठवण येते ना? नाही, आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो. विसरण्यासारखं प्रकरणच नव्हतं आमची आई. तुला सांगू, की ज्यांच्याशी साधं मार्केटमध्ये भांडली ना, ते भाजीवाले सुद्धा विसरले नसतील. दरारा होता आमच्या आईच. दरारा तर होताच, पण शेवटच्या दिवसात आई अगदी प्रेमळ झाल्या होत्या ने. आईंचा तेव्हा मुलांवर तर जीव होताच, पण तितकाच जीव त्यांनी आम्हा मुलींवर सुद्धा लावला. खरंच त्याची उपरती सुद्धा बाबांमुळेच झाली. तिने नुसता जीव नाही लावला, तर आपल्या माणसांसाठी जीव देण्याची शिकवण सुद्धा जाता जाता दिली. हा आजी बोलता. त्यालाही आठवण येत असेल, कायम सोबत असायचा. पण आजी आता परत येणार नाही, त्याचे लाड करणार नाही, त्याला माया करणार नाही, ठरवणार नाही. हे कसं सांगायचं? आकाश, खूप लढवलं आईने मला. मी लहानपणापासून, आणि मलाच नाही हा, बऱ्याच जणांना लहानपणी इतका मार खाल्लाय तिच्या हातचा, इतका मार खाल्लाय ना,